नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये दिव्यांग निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी असणार आहे, उमेदवार असणार आहे, ज्यांना पात्रता असणार आहे, त्यांच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे। खूप दिवसापासून 6,000 रुपये पेन्शन तसेच विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे निराधार योजना आहे त्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना पेन्शन भेटतं, पण यासाठी खूप दिवसापासून 6,000 रुपये पेन्शन तसेच अजून काही मागण्यांसाठी ते आंदोलन चालू आहे। मुंबई येथे जनपुरुष हे आंदोलन झाले, पण त्यामध्ये काहीही मागण्या मान्य न झाल्यामुळे आता हे आंदोलन बारामती या ठिकाणी होणार आहे, याचं नोंद घ्यावी। पण आता हे बारामतीला कधी होणार आहे तर 5 ऑक्टोबर 2024 रोजी बारामती या ठिकाणी होणार आहे। या आंदोलनाविषयी आपण सर्वात महत्त्वाचे अपडेट असणार आहे ते आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती आहे। कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग निराधार योजना अंतर्गत जे अपडेट्स आहेत, जे विविध मागण्यांबाबत आहे, जे आंदोलन होतं त्याबद्दल सर्व माहिती असणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या योजनांबद्दल माहिती असते व नवीन जे जॉब असतात त्याबद्दल सविस्तर माहिती असते। तर आता आजची जी व्हिडिओ आहे ते संपूर्ण पाहून घेऊया। इथे चलो बारामती दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सुयोग सोसायटीतील घरासमोर आंदोलन होणार आहे। लक्षात घ्या, 5 ऑक्टोबर 2024 रोजी हे आंदोलन होणार आहे। आंदोलन कशासाठी आहे तर दिव्यांगांना प्रति महिना मागणी 6,000 रुपये मिळण्यासाठी व विविध अजून काही मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी। त्यामध्ये कोणत्या मागण्या आहेत तर दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये पेन्शन द्या, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे भूमिहीन बेघर दिव्यांग व्यक्तींना घरासाठी 1 गुंठे जागा द्या। तिसरी मागणी आहे राजकीय आरक्षण ग्रामपंचायत तसेच नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिकामध्ये द्या। सरकारी अनुदानावर पुणे जिल्ह्यात चालू असलेल्या दिव्यांग शाळा, कर्मशाळा मध्ये सेवावृत्ती व इतर कारणामुळे रिक्त झालेल्या जागेवर दिव्यांग व्यक्तींची पदभरती करण्यात यावी। पाचवी मागणी आहे MIDC मध्ये दिव्यांगांना 4% रोजगार उपलब्ध करून द्या। सहावी मागणी आहे ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका दिव्यांगांना व्यवसाय सुरू करण्यासाठी गाळे किंवा स्टॉल द्या। त्यानंतरची 7वी मागणी आहे औंध जिल्हा रुग्णालय येथे 5% दिव्यांग निधीमधून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र इमारतीचे बांधकाम सुरू असून त्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून संबंधित बांधकाम अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। त्यानंतरची 8वी मागणी आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे असलेल्या कार्यालयाची इमारत मोठ्या प्रशस्त जागेत करण्यात यावी। हे सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही संजय गांधी निराधार योजना, ह्या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे, जे विधवा आहे, दिव्यांग आहे, दुर्धर आजारग्रस्त आहे, अनाथ आहे, त्यानंतर इथे देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेले कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी हे दुर्बल निराधार घटक हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लाभार्थी असणार आहे। यासाठी काही नियम व अटी आहे ते तुम्ही पूर्णपणे पाळून इथे अर्ज करू शकणार आहात। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत, म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते असणार आहेत, लक्षात घ्या। तुमचे वयाचा दाखला पाहिजे आहे, पण वयोमर्यादा इथे 18 ते 65 वर्ष पाहिजे आहे। किमान 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी पाहिजे आहे, म्हणजे महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे। विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यूचा दाखला पाहिजे आहे। दिव्यांग तुम्ही असाल तर जिल्हा शालेय चिकित्सक दिव्यांगत्व दाखला आवश्यक असणार आहे। अनाथ दाखला, दुर्धर आजार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 पर्यंत आहे। तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी तुम्हाला इथे लागणार आहे। लक्षात घ्या, हे जे आंदोलन आहे बारामतीमध्ये होणार आहे, 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे। तर यासाठी हे सर्व जे मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी सहयोग सोसायटी बारामती येथे आंदोलन होणार आहे। संजय गांधी निराधार योजना, त्यानंतर जे वेगवेगळ्या योजना अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना 6,000 रुपये मिळवण्यासाठी हे आंदोलन असणार आहे। पूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त शेअर करा। ज्यांना माहिती नाही दिव्यांग निराधार योजनेअंतर्गत पेन्शन वाढीसाठी लक्षवेधी आंदोलन, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।